सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांवर, पोलीस ठाणी अवघी 7. अशा वेळी प्रत्येक ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्यातील अंमलदारांना मदतीसाठी वेळेत पोहोचता येत नाही. अशा वेळी शासनाच्या डायल 112 उपक्रमातून अडचणीतील नागरिकांना अवघ्या 4.5 ते 5 मिनिटात पोलिसांची मदत मिळू लागली आहे. सोलापूर शहरातील दररोज सरासरी 90 जणांना पोलीस मदत करतात. सोलापूर शहरात विडी कामगार व MIDCतील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. बहुतेक कामगारांना बुधवारी सुट्टी असते. त्या दिवशी कौटुंबिक छळासंदर्भात महिलांचे सर्वाधिक कॉल येतात, असेही पोलिसांनी सांगितले. याशिवाय गल्लीत सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ किंवा हाणामारी सुरू आहे, अपघात झाला आहे, स्पीकरचा आवाज मोठ्याने सोडला आहे, गोमांस तस्करी सुरू असल्यासंदर्भातील देखील कॉल जास्त येतात, असेही पोलीस म्हणाले. डायल 112 द्वारे अडचणीतील नागरिकांना मदत करणाऱ्या पोलीस गाड्यांना GPS बसविली आहे. त्यामुळे कोणती गाडी सध्या कोणत्या परिसरात आहे त्याचे लोकेशन लगेच समजते. अडचणीतील नागरिकांना तातडीची मदत मिळावी म्हणून जवळच्या गाडीला सांगून तिथे पाठविले जाते. 112 क्रमांकावर कॉल करण्यासाठी मोबाईल मध्ये बॅलन्स असावा असे बंधन नाही. अडचणीतील नागरिकांनी मदत मागताना केवळ ठिकाण सांगायचे आहे, जेणेकरून पोलीस घटनास्थळी 4.5 ते 5 मिनिटात पोहोचू शकतात, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील 45 युनिटमध्ये सोलापूर शहर पोलीस अडचणीतील नागरिकांना मदत करण्यामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस अवघ्या 4.5 ते 5 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचतात. कौटुंबिक कारणातून पती किंवा सासरचे त्रास देत आहेत असे कॉल अधिक असतात, अशी माहिती सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी दिली आहे. तर 112 या टोल फ्री क्रमांकावरून केवळ पोलिसांचीच मदत नव्हे तर आता आग लागली किंवा अपघात झाल्यास रुग्णवाहिकेची मदत देखील मिळणार आहे. पण कोणी मस्करी म्हणून कॉल केल्यास पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई देखील होऊ शकते.